मराठी खाद्य संस्कृतीवर वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत आलेले बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत। त्यांनी मराठमोळं जेवणला गरिबांचं जेवण असं संबोधलं, ज्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड टीका झाली। मराठी कलाकार आणि नेटकरांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं। मात्र आता विवेक यांनी यावर स्पष्टीकरण देत म्हटलं आहे, मी गमतीत बोललो होतो, वरण भात माझं आवडीचं जेवण आहे। चला या वादाच्या मुळाशी जाऊन सविस्तर जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार आणि आपलं स्वागत आहे सिने दुनियामध्ये। द काश्मीर फाइल्स आणि द ताशकंद फाइल यांसारख्या चित्रपटांमुळे ओळखले जाणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री सध्या त्यांच्या आगामी चित्रपट द बंगाल फाइल्सच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत। हा चित्रपट 5 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे। मात्र चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान त्यांनी मराठी खाद्य संस्कृतीवर केलेले एक वक्तव्य त्यांना वादाच्या भोवऱ्यात अडकवून गेलं। कर्ली टेल्स या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विवेक आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी मराठी जेवणाबद्दल बोलताना काही टिप्पण्या केल्या, ज्यामुळे मराठी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या। मुलाखतीत पल्लवी जोशी म्हणाल्या, मी मराठमोळं जेवण बनवायचे, पण विवेकला ते कधीच आवडायचं नाही। तो नेहमी म्हणायचा, हे काय तुम्ही लोक गरिबांचं जेवण खाता, मराठी जेवण खूप साधं आहे, भाज्या फक्त परतून खाल्ल्या जातात। यावर विवेक अग्निहोत्री यांनी पुढे सांगितलं, मी दिल्लीतून आलो होतो, तिथे बटर चिकन, कबाब, तंदुरी अशा मसालेदार आणि तेलकट पदार्थांची सवय होती। नवं लग्न झालं तेव्हा पल्लवीने चटणी भाकर दिलं, पण त्यात मीठ नाही, लिंबू पिळावं लागतं। मला वाटायचं हे शेतकऱ्यांचं किंवा गरिबांचं जेवण आहे। या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली। मराठी नेटकरांनी विवेक यांच्यावर टीकेची झोड उठवली। मराठी खाद्य संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला। मराठी अभिनेत्री नेहा शितोळे यांनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त करत लिहिलं, हा महाराष्ट्रातील कष्ट करणाऱ्या 25% जनतेचा अपमान आहे। मराठीचा झेंडा मिरवणाऱ्यांनी याचे सिनेमे बहिष्कृत करायला नको का? तसंच अभिनेता पुष्कर जोग यांनीही विवेक आणि पल्लवी जोशी यांच्यावर टीका केली। त्यांनी म्हटलं, मराठी जेवणाला गरिबांचं जेवण म्हणणं म्हणजे आमच्या संस्कृतीचा अपमान आहे। सोशल मीडियावरही अनेकांनी विवेक यांना ट्रोल केलं। वाढत्या टीकेनंतर विवेक अग्निहोत्री यांनी द रौनक पॉडकास्टवर याबाबत स्पष्टीकरण दिलं। विवेक अग्निहोत्री म्हणाले, मी हे सगळं गमतीत बोललो होतो, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, माझ्या वक्तव्याचा अर्धा भाग कापून व्हायरल केला गेला, ज्यामुळे वाद निर्माण झाला। मराठी जेवण साधं आणि आरोग्यदायी आहे हे मी मानतो। आता मी स्वतः वरण भात खातो आणि त्याचा आनंद घेतो, मला कोणत्याही वादात अडकवायचं नाही। विवेक अग्निहोत्री यांनी पुढे सांगितलं, मी दिल्लीतून आलो होतो, तिथलं जेवण मसालेदार आणि तेलकट असतं। मराठी जेवणाची साधेपणा मला सुरुवातीला समजला नाही, पण आता मी त्याची कदर करतो। मराठी थाळी ही सर्वात पौष्टिक आणि किफायतशीर आहे। त्यांनी असंही म्हटलं की त्यांच्या पत्नी पल्लवी जोशी यांनी त्यांना मराठी जेवणाची गोडी लावली आणि आता ते तेच जेवण नियमितपणे खातात। मराठी खाद्य संस्कृती ही केवळ जेवणापुरती मर्यादित नाही, तर ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाचं प्रतिबिंब आहे। वरण भात, पिठलं भाकरी, मिसळ, पुरणपोळी, कोल्हापुरी मटण, मालवणी मासे यांसारखे पदार्थ मराठी माणसाच्या जीवनशैलीशी निगडीत आहे। मराठमोळं जेवण साधं, पौष्टिक आणि सर्वांना परवडणारं आहे। तो शेतकऱ्यांपासून ते शहरातील माणसांपर्यंत सर्वांचा आवडता आहे। या पदार्थाला गरिबांचं जेवण म्हणणं म्हणजे मराठी माणसाच्या साध्यापण समृद्ध जीवनशैलीचा अपमान आहे, असं अनेकांचं मत आहे। मराठी खाद्य संस्कृती साधेपणा आणि आरोग्याला प्राधान्य आहे। उदाहरणार्थ वरण भात हा प्रथिनांनी युक्त, पचायला हलका, कमी खर्चात बनणारा पदार्थ आहे। मराठी कढी जी विवेक यांनी साधी म्हटली, ती दह्यापासून बनवली जाते आणि पचनासाठी उत्तम आहे। अशा पदार्थांना कमी लेखणं म्हणजे मराठी संस्कृतीच्या मुळावरच घाव घालण्यासारखं आहे, असं टीकाकारांचं म्हणणं आहे। विवेक अग्निहोत्री यांचा हा वाद केवळ खाद्य संस्कृतीपुरता मर्यादित राहिला नाही, तर त्याला राजकीय आणि सामाजिक परिणामही प्राप्त झालं। काहींनी असा दावा केला की विवेक अग्निहोत्री यांनी मराठी जेवणाला कमी लेखून मराठी अस्मितेला आव्हान दिलं आहे। विशेषतः द बंगाल फाइल्सच्या प्रदर्शनाच्या आधी हा वाद निर्माण झाल्याने काहींनी हा त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठीचा स्टंट असल्याचाही आरोप केला आहे। याउलट काही समर्थकांनी विवेक यांची बाजू घेतली। त्यांचं म्हणणं आहे की विवेक यांनी गमतीत केलेलं वक्तव्य मोठं करून त्यांना लक्ष्य केलं जात आहे। विवेक अग्निहोत्री यांचा वादांशी जुना संबंध आहे।
द काश्मीर फाईल चित्रपटाने त्यांना रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली, पण त्याचवेळी त्यांच्यावर प्रचारात्मक चित्रपट बनवल्याचा आरोपही झाला. सध्या द बंगाल फाईल्स हा चित्रपट कोलकातामध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडला. चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला पश्चिम बंगाल पोलिसांनी परवानगी नकारली, ज्यामुळे विवेक अग्निहोत्री यांनी राज्य सरकारवर टीका केली. कोणाला हिंदू नरसंहाराची सत्यता दडवायची आहे आणि का? या पार्श्वभूमीवर मराठी जेवणावरील त्यांचं वक्तव्य हा त्यांचा चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग आहे का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. काहींच्या मते विवेक यांनी जाणीवपूर्वक वाद निर्माण केला, जेणेकरून त्यांच्या चित्रपटाची चर्चा होईल. विवेक अग्निहोत्री यांचं वक्तव्य आणि त्यानंतरचं स्पष्टीकरण यामुळे मराठी खाद्य संस्कृती आणि अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मराठी जेवण हे केवळ खाद्य पदार्थ नाही, तर ते मराठी माणसाच्या जीवनशैलीचं आणि साधेपणाचं प्रतीक आहे. विवेक यांनी आपलं वक्तव्य गमतीत केलं असलं तरी त्याचा परिणाम मराठी जनतेच्या भावनांवर झाला. आता प्रश्न असा आहे की या वादाचा द बंगाल फाईलच्या प्रदर्शनावर काय परिणाम होईल आणि विवेक यांचं स्पष्टीकरण मराठी जनतेचा रोष कमी करेल का? मित्रांनो, विवेक अग्निहोत्री यांच्या वादाने मराठी खाद्य संस्कृतीचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे. मराठमोळं जेवण हे आपल्या साधेपणातच खास आहे आणि तो मराठी माणसाच्या हृदयात आहे. विवेक यांनी स्पष्टीकरण दिलं असलं तरी या वादातून आपण एक गोष्ट शिकू शकतो, ती म्हणजे आपली संस्कृती आणि परंपरा यांचा आदर करणं किती महत्त्वाचं आहे ते. तुम्हाला या वादाबाबत काय वाटतं? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.